नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा एबल पुरस्कार 2024 कोणाला प्रदान केला जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गेट फाल्डिंग्स. गेट फाल्डिंग्स यांना गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा एबल पुरस्कार 2024 प्रदान केला जाईल. पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी IMP प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 2, जानेवारी 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा AI फिल्म अवॉर्ड्स कोणी जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, जुबेर एल जलासी. जुबेर एल जलासी यांनी जानेवारी 2024 मध्ये जगातील सर्वात मोठा AI फिल्म अवॉर्ड जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, 2024 मध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, एकूण 131 व्यक्तींना 2024 मध्ये पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि यामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रातील विचारले तर महाराष्ट्रातील एकूण 15 व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, डिजिटल घोटाळे टाळण्यास मदत करण्यासाठी अभय नावाचा AI चॅटबॉट कोणत्या संस्थेद्वारे सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, CBI. CBI या संस्थेद्वारे डिजिटल घोटाळे टाळण्यास मदत करण्यासाठी अभय नावाचा AI चॅटबॉट सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारतातील पहिले LPG ATM कोठे सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, गुरुग्राम, हरियाणा. गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने भारतातील पहिले LPG ATM सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, रणजी ट्रॉफी 2025-26 विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 7, पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी प्रथमच कोणत्या राज्याने पाण्याचा सातबारा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याने पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी प्रथमच पाण्याचा सातबारा विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2024 मध्ये कोणती मोहीम सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ऑपरेशन सिंधू. भारताने इराणमधून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी जानेवारी 2024 मध्ये कोणती मोहीम सुरू केली आहे? तर ऑपरेशन सिंधू ही मोहीम सुरू केलेली आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी खूप IMP आहे. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 9, केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सुदर्शन पटनायक. सुदर्शन पटनायक यांची केंद्रीय गृह मंत्रालयाने जनगणना 2027 साठी राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या वर्षाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे? तो 2027ची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रकुलच्या नवीन महासचिव कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सरली बाचवे. सरली बाचवे ह्या राष्ट्रकुलच्या नवीन महासचिव आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात ग्रामीण आरोग्य बळकट करण्यासाठी कोणती नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, माझे गाव आरोग्य संपन्न गाव. माझे गाव आरोग्य संपन्न गाव ही मोहीम महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य बळकट करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
प्रश्न क्रमांक 13. पोली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटर पुरुष पुरस्काराने कोणत्या भारतीय खेळाडूला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी शुभमन गिल. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. 2024 मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या 23व्या आवृत्तीचे यजमानपद कोणते देश भूषवेल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तिन्ही देशांचा यामध्ये समावेश असेल. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 15. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील पहिल्या पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालयाचे आभासी उद्घाटन कोठे केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी केरळ. केरळ राज्यामध्ये उद्घाटन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 16. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती लिसा गिल. न्यायमूर्ती लिसा गिल हे आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत. हा प्रश्न IMP करून ठेवायचा आहे तुम्ही. प्रश्न क्रमांक 17. भारतातील 99वे रामसर स्थळ कोणते घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी शेख झील पक्षी अभयारण्य. शेख झील पक्षी अभयारण्य हे भारतातील 99वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. शेख झील पक्षी अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 18. कोणता जिल्हा भारताचा पहिला बायो हॅपी जिल्हा बनणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी केई पन्नोर. केई पन्नोर हा भारतातील पहिला बायो हॅपी जिल्हा बनणार आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचा आहे. हा प्रश्न 2024 मध्ये कोणत्याही परीक्षेला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 20. फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून काय ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी केरळम. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळ राज्याचे अधिकृत नाव बदलून काय ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे? तर केरळम असं नाव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. 98वा अकादमी पुरस्कार ऑस्कर 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी मायकल बी जॉर्डन. मायकल बी जॉर्डन यांना 98वा अकादमी पुरस्कार ऑस्कर 2024 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 22. 79व्या ब्रिटिश अकादमी फिल्म बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए रॉबर्ट आरामोय. रॉबर्ट आरामोय यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. महामार्गावरील रस्ते अपघातांमधील मृत्यू कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी तेलंगणा. तेलंगणा या राज्याने प्रोजेक्ट संजीवनी सुरू केलेला आहे. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 24. भारताच्या 17व्या जनगणनेत 2027 स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवणारे देशाचे पहिले नागरिक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी द्रौपदी मुर्मू. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. उत्तराखंड आणि गुजरातच्या पाठोपाठ कोणत्या सरकारने विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मांडले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी आसाम. आसाम या राज्याने उत्तराखंड आणि गुजरातच्या पाठोपाठ विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक मांडलेले आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे आहे, परंतु त्याचबरोबर रिव्हिजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे.